एक महत्त्वाची बातमी, मध्य आणि हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं असल्याची माहिती आहे, तर पश्चिम रेल्वे सुद्धा 5 ते 10 मिनिटं उशिरानं आहे। आज सुद्धा लोकल सेवेवर काहीसा परिणाम झालेला आहे। थेट जाऊया ठाण्यामध्ये, आपले प्रतिनिधी गणेश थोरात आपल्या सोबत आहेत। गणेश, काय सांगाल? सध्या मध्य रेल्वे आज सुद्धा उशिरानं धावत असल्याची माहिती आहे, सध्याची काय परिस्थिती आहे स्थानकावर? नक्कीच मोहिनी, पाहायला गेलं तर गेल्या 3 दिवसापासून सलग पाऊस पडत आहे आणि आपण सध्या ठाणे स्थानक या ठिकाणी आहोत। या ठिकाणी देखील हार्बर असेल, मध्य रेल्वे जे आहे ते 10 ते 15 मिनिटं उशिराने धावताना पाहायला मिळते। त्यामुळे सकाळची वेळ आहे, चाकरमानी जे कामाला जाण्याची वेळ आहे आणि याच ठिकाणी आता गर्दी जी आहे ते हळूहळू वाढायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे कालचा पाऊस आणि 2 दिवसापूर्वी पडलेला पाऊस त्यामुळे मोठा फटका जो तो मध्य रेल्वेवरती बसला होता, हार्बर रेल्वेवर देखील बसला होता। मात्र आता देखील शासनाने असेल या हवामान खात्याने या ठिकाणी देखील मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती। शक्यतो अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावं असं देखील सुचवलं होतं। मात्र काही खाजगी कंपन्या ज्या आहेत ते त्या पाहायला गेलं तर कुठेही ज्या पद्धतीत पाहिजे तशी सुट्टी जाहीर करत नाही आहे। मात्र त्यामुळे कामावरती जायची वेळ पडत आहे। त्यामुळे पोटासाठी जे आहे ते चाकरमानी जे ते नोकरदार वर्ग घराच्या बाहेर पडत असतो, त्यामुळे पावसाचा फटका आहे परतीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात त्यांना बसत असतो। मात्र सध्या तरी मध्य रेल्वे असेल या हार्बर रेल्वे असेल 10 ते 15 मिनिटं जे आहे ते उशिराने धावत आहे। त्यामुळे मोठा फटका जो होतो सकाळीच सुरू झालेला आहे। त्यामुळे वेळेवरती जाणं असतं आणि त्याच वेळेचं आता कुठेतरी या ठिकाणी उशिरा होताना देखील या ठिकाणी दिसून येते। मात्र सध्या तरी पावसाने पुन्हा आता जोर नक्कीच गणेश, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सुनील जाधव यांच्याकडे, ते सीएसएमटी स्थानकावर आहेत। सीएसएमटी स्थानकावर सुनील, सध्याची काय परिस्थिती आहे? मोहिनी, अगदी बरोबर आहे। आपण पाहायला गेलं तर काल ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस होता आणि त्यामुळे मध्य असेल, वेस्टर्न असेल आणि हार्बर असेल, तिन्ही लाईनवरच्या ज्या रेल्वे गाड्या आहेत त्या पूर्णपणे रेल्वे ठप्प झाली होती। मात्र आज सकाळपासून आपण पाहायला गेलं तर मध्य रेल्वे जी आहे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणपर्यंत 8 ते 10 मिनिटं उशिराने सुरू आहेत। तर कल्याणवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या गाड्या ज्या आहेत ते 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहेत। तर तसेच पाहायला गेलं तर CST टू पनवेल ज्या लोकल ट्रेन आहेत येणाऱ्या व जाणाऱ्या, ते 8 ते 10 मिनिटांनी उशिराने सुरू आहेत। तर चर्चगेटपासून चर्चगेट वेस्टर्न ही साईड देखील उशिराने सुरू आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर आज मुंबई आणि आसपासच्या शहरामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी आज सकाळपासूनच या ठिकाणी ढगाळ वातावरण जे आहे ते दिसून येत आहेत। मात्र अधूनमधून पावसाचा जोर या ठिकाणी जोर जास्त असल्याने अगदी नक्कीच सुनील, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।